नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीचे फेब्रुवारी 2026 चे मासिक राशी भविष्य पाहू। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। जर हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। या महिन्यामध्ये 3 फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल, 6 फेब्रुवारीला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल, 12-13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारीला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल। तर या 4 ग्रहांच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे मकर राशीच्या जातकांसाठी त्याचे काय परिणाम होतील ते पाहू। हा महिना मकर राशीसाठी मकर राशीच्या लोकांसाठी अधिक अनुकूल नाही आहे। महिन्याच्या सुरुवातीला सूर्य मंगळ सारख्या उग्र ग्रह, 2 सौम्य ग्रह बुध आणि शुक्र सोबत तुमच्या प्रथम भावात विराजमान राहतील, ज्यामुळे तुमच्यामध्ये अधिक राग वाढेल आणि तुम्ही लहान लहान गोष्टीवरून तुमचा राग दाखवायचा प्रयत्न कराल। दुसऱ्या भावात राहू, तिसऱ्या भावात शनी आणि 6व्या भावात वक्री गुरु म्हणजे बृहस्पती तसेच अष्टम भावात केतू पूर्ण महिन्यावर विराजमान राहतील। महिन्याच्या उत्तरार्धात राहू सोबत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र विराजमान असतील आणि दुसऱ्या भावात 5 ग्रहांचा म्हणजे पंचग्रह योग असेल। यामुळे कौटुंबिक संबंधात चढ उतार येऊ शकतो। आहाराच्या समस्या आणि आरोग्याच्या समस्यांमध्ये चढ उतार होण्याची शक्यता आहे। कौटुंबिक संबंधामध्ये कटुता येऊ शकते, काळजी घ्या। नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कठोर परिश्रमाचे फायदे मिळवण्याचा काळ आहे। तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील। तुमचा पगारही वाढण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्यांना काही आव्हानांना समोर जावं लागेल। तुमचा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी तुम्हाला कायदेशीर बाबींमध्येही सहभागी व्हावे लागेल। आळस वाढेल, ज्यावर मात करणे अत्यंत महत्त्वाचे असेल, अन्यथा समस्या वाढू शकतात। तुम्ही महत्त्वाच्या संधी गमावू शकता। कठोर परिश्रम करून यश मिळवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे। प्रेम संबंध अनुकूल असतील तर वैवाहिक संबंध अधिक कटू होऊ शकतात, ज्यामुळे संघर्ष वाढायची शक्यता आहे। मकर राशीच्या मंडळींनी शनिवारी शनी चालीसा किंवा हनुमान चालीसाचे पठण करावे असा सल्ला मी देतो।